नमस्कार मंडळी, मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये. तर चला, सर्व सुखी आनंदी राहा, कारण आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्वां परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप सारे हार्दिक शुभेच्छा आहे. तर चला, आपल्याकडं गुढी वगैरे फौजमध्ये काय काय गुढीन काय. तर कसं आहे, गावाकडचं वातावरण खूप वेगळंच असतं, इकडं असं असतं. तर बघा, आज गुढीपाडवा आहे, तर आपल्या गावाकडं मस्त वाटतं एकामेकाला बघून. कुणी काही कुठली गुढी उभी केली, कशी केली, आपण पण करू, आहे का नाही. तर थोडं मी बाहेर आलेली आहे, इथं गाईचा लूक पण बघू शकता तुम्ही, बघणार आहे. तर आज का नाही, मी थोडं केस वगैरे धुतलेत, बाहेर आली म्हटलं सुकवण्यासाठी, कारण डोकं दुखतं आहे माझं, म्हणून म्हटलं जाऊन थोडंसं उन्हात उभं राहून सुकवून यायचं. तर चला, बाहेरचं वातावरण दाखवते. इथं आहेत बोराचं झाड, किती बोराच्या झाडावर बोरं लागलेली आहेत आणि भरपूर खायला लागलेत माणसं, ठीक आहे. तर बघा बोरं कशी लागलेली आहेत, मस्त बोर आहेत झाड आहे. आणि वातावरण पण थोडं चेंज झालेलं आहे, काल पाऊस पडला भरपूर, भरपूर म्हणजे नॉर्मलच दिल्लीला पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर का नाही, वातावरण पण असं म्हणजे एक अजीबसं होतं ना, जसं की गरमी आली, थंडी, परत थंड मोसम, त्यात पाऊस असा, तर असंच होतंय. त्यामुळं खूप तब्येत पण खराब होऊन जाते. तर चला, आता का नाही, उन्हात माझे केस सुकलेले आहेत, ऊन तोंडावर मारायला लागले. आता सुकली केस निघूया, थोडं डोक्याला गरम लागलेलं बरं. आणि ती ब्लोअर वगैरे वापरत नाही मी, कारण हेअर ड्राय ती वापरलं का नाही केस झडते त्यानं, म्हणून का नाही ऑलरेडी माझी एनिमिया झाल्यामुळे का नाही केस खूप सारे झडलेत, काहीच राहिले नाही, थोडीच राहिलेत. म्हटलं हाय तेवढी निघून जाते, ऊन द्यावं. तर आता घरी जाते थोडं, आणि स्वयंपाकाचं पण बघायचं आहे. स्वयंपाकामध्ये आज काय बनवायचं ते बघू. गायू पिल्लू आणि चालू आहेत, सोनूचा अजून पेपर चालू आहे. आपल्याकडे पेपर झाले का मुलांचे एक्झाम वगैरे. तर चला, घरातली कामं करते आता. थोडं इथं घेतलं ऑनलाईन क्लासेस तर चालू, कामं सर्व झाली. एक म्हणजे इथं पीठ गव्हाचं घेतलेलं आहे, गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं पाण्याने चांगलं मळून घेऊन अर्धा तास ठेवला की चांगलं राहतं. मग इथं का नाही मळून घेतलं मी, त्यानंतर बघू शकता इथं अर्धा तास ठेवूया. तोपर्यंत भाजी पण होत आहे. मी इकडं वाटाणा अजून येत आहे, तिकडं आपल्याकडं हिरवे वाटाणे आहेत. तर इथं बघा हिरवं मटर आहे आणि बीन्स, सॉरी कसं म्हणते बघा, बीन्स नाही, झालेलं आहे बनवून भाजी. ही आहे मशरूम तर काय आपल्याकडं सांगायचं. चला, गायूची गंमत बघा आणि पिलूची चपात्या बघा. आज पिलू बनवणार आहे. बघा संगीस कसं लागतं. दीदीने छोटी बनवली, दीदी बचपन मध्ये पण तीच अशी बनवायची बघा. मी गोल गोल है ना, तू देखा ना, देख देख कैसे देखते, पूछा अच्छा देखो तू दिखा कि ना, उधर जाके दिखा ना, और साके इधर इधर तुम दिखाओ ना, मैं इधर ही हूँ. वो देखो देखो कैसी लग रही है, संगलेस दिख रही है ना, सेम संगलेस जैसी लग रही है. दिखा, हाँ कुछ और भी. हे देखो नवीन नवीन स्टाइल है बघा, बहुत अच्छी लग रही है. देख तो प्रेस बंद केलेली आहे, पिन काढायचे. हां चलो, आता पिलू जेवण बनवते. पिलू बनवत आहे. बन गे बेटा, हे का गेल्या वर्षी बनवलेले त्याच्यावर ह्या वर्षी बनवते. त्याला शिकवायची गरज नसती माझ्या पिलूला. हे बघा, बहुत अच्छा बना रही है बेटा, बना ले. मी नंतर साफसफाई करते चांगली. याचं तर लय असतं बाई. इकडे इधर आ गया किंवा मिक्सर आहे उधर. तर बघा गोल फिर, इथं ब्लाऊज वगैरे टाकलेत, आता उचलायचे आहेत. हां, हिचं बघितलं की तिचं पोटात आग पडती. तर बघा गेली.